नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी अक्षय तृतीया स्पेशल मस्त असा चविष्ट सुमधुर आमरसाची रेसिपी घेऊन आली आहे। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने केलेला आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी असे पिकलेले आंबे घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतील ते घ्या, कोणतेही घ्या। अशा रीतीने त्याला प्रेस करून घ्या जेणेकरून त्याचा सगळा गर एका जागी गोळा होईल आणि व्यवस्थितरित्या आपल्याला त्याचा गर काढता येईल। आता त्याच्यावरील देठ काढून त्यातील थोडासा चीक काढून घ्यायचा आणि अशा रीतीने आपण एक एक करून आंब्यातील त्याची कुई काढून घ्यायची आहे। सर्व रस पिळून घ्यायचा आहे। तर इथे मी 4 ते 5 आंब्याचा रसाचा आमरस करणार आहे। आता आपण सर्व कुईचा सुद्धा गर काढून घेऊया अशा पद्धतीने। हे पहा मंडळी, सर्व गर काढून झाल्यानंतर आपण हा सर्व काढलेला गर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही आंबा किती गोड आहे तो आता टेस्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला साखर कमी जास्त करण्यास मदत होईल। भरपूर अशी इलायची आणि 4 मोठे चमचे भरून मी इथे साखर घातलेली आहे आणि 1 कप दूध घातलेलं आहे। थंड दूध घालायचं आहे, म्हणजेच न तापवलेलं दूध घालायचं नाही, नाहीतर आमरसाला अजिबात चव येत नाही। आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे पहा मंडळी, मस्त असा आमरस तयार झालेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दूध आणि साखर दोन्ही कमी जास्त करू शकता। जास्तही दूध घालू नका, नाहीतर आमरसाची चव येत नाही। पण दूध डायरेक्ट पिशवीचं घालायचं आहे, तापवलेलं दूध घालायचं नाही। तर मंडळी, तयार आहे आपला मस्त असा झटपट सुमधुर चवीचा आमरस। आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर या अक्षय तृतीयेला तुम्ही हा आमरस नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।